नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. अनेकांनी मला विचारलं, कमेंट्स मध्ये विचारलं, तसेच अनेकांनी टेक्स्ट मेसेज आणि अनेकांनी फोन केले आणि विचारलं, सर सूत्रसंचालन आणि भाषण यातला नेमका फरक काय आहे, यावर घटक बनवा. तर तो घटक मी आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव या ठिकाणी मी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. तत्पूर्वी या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला मिळतं, तेही मोफत आणि घर बसल्या आणि तुमच्या वेळेनुसार. सूत्रसंचालन आणि भाषण यातला मूलभूत फरक आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अनेकांना वाटतं की सूत्रसंचालन आणि भाषण म्हणजे एकच आहे, दोन्ही ठिकाणी बोलायचं असतं म्हणून गोंधळ होतो. पण प्रत्यक्षात या दोन ज्या भूमिका आहेत त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. काम, जबाबदारी, बोलण्याची पद्धत, लक्ष केंद्रित करण्याची दिशा हे सगळं वेगळं आहे. एक, उद्देशातील फरक. मित्रांनो, भाषण म्हणजे काय ते उद्देश, त्यातला फरक आपण समजावून घेणार आहोत. एखाद्या विषयावर स्वतःचा विचार, माहिती किंवा भावना मांडणं हा मुख्य उद्देश असतो. लक्ष पूर्णपणे विषयावर आणि स्वतःच्या मांडणीवरती असतं. आणि सूत्रसंचालन म्हणजे पहा, कार्यक्रम सुरळीत, नीट आणि प्रभावीपणे पार पाडणं हा त्या ठिकाणचा उद्देश असतो. सूत्रसंचालन लक्ष स्वतःवर नसून कार्यक्रम, पाहुणे, प्रेक्षक यांच्यावर असतं. मग यातला भाषण आणि सूत्रसंचालन यातला केंद्रबिंदू नेमका कोण असतो, तर भाषणात वक्ताच हा केंद्रस्थानी असतो, हे समजून घ्या. लोक त्याचे विचार ऐकण्यासाठी बसलेले असतात. तर सूत्रसंचालनात केंद्रबिंदू कोण असतो, तर सूत्रसंचालक हा त्या ठिकाणचा केंद्रस्थानी नसतो, हे समजून घ्या. तो कार्यक्रमातील इतरांना केंद्रस्थानी आणण्याचं काम हा निवेदक सूत्रसंचालक करत असतो. 3, बोलण्याची शैली. जो वक्ता आहे म्हणजे जो भाषण करणार आहे त्याची बोलण्याची शैली कशी असते, सूत्रसंचालक आणि वक्ता याची शैली आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी भाषण हे सलग बोलणं असतं. विषयाची मांडणी, उदाहरणं, मुद्दे, निष्कर्ष अशी भाषणाची रचना असते. तर सूत्रसंचालन म्हणजे लहान वाक्य, जोड देणं, ओळख करून देणं, वेळ सांभाळणं, वातावरण कार्यक्रमाचं तयार करणं, अशी शैली ही सूत्रसंचालनात असते. 4, वेळेचं नियोजन. भाषण आणि सूत्रसंचालनामध्ये वेळेचं नियोजन नेमकं काय, तर भाषणामध्ये ठराविक वेळेत आपले मुद्दे, आपले विचार, आपलं जी माहिती आहे ती पूर्ण करणं महत्वाचं असतं. तर सूत्रसंचालनात संपूर्ण कार्यक्रम वेळेत आणि शिस्तीत पार पाडणं अत्यंत महत्वाचं असतं. 5, जबाबदारी. भाषणामध्ये स्वतःचं बोलणं प्रभावीपणे मांडणं, सादरीकरण करणं ही महत्वाची जबाबदारी त्या वक्त्याची भाषणामध्ये असते. तर सूत्रसंचालनात पाहुणे, कलाकार, मान्यवर, प्रेक्षक, कार्यक्रमाचा क्रम आणि कार्यक्रमाचं वातावरण या सगळ्याची जबाबदारी ही सूत्रसंचालनात निवेदकावर असते. 6, तयारी कशी वेगळी असते, तर भाषणासाठी तयारी असते विषयाचा अभ्यास, मुद्दे, उदाहरणं आणि माहिती. तर सूत्रसंचालनासाठीची तयारी, कार्यक्रमाचा क्रम, पाहुण्यांची माहिती, कोणत्या पाहुण्यांचा, कोणाच्या हस्ते सन्मान, मनोगत, त्यानंतर योग्य स्वागत, जोड देणारे वाक्य, चारोळ्या, सुभाषित, तसेच सुविचार, अशा पद्धतीची जी जोड देणारी वाक्य आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेचं नियोजन. 7, चुका झाल्या तर परिणाम. भाषणात काय झालं तर बघा, चूक झाली तरी फक्त वक्त्यावर परिणाम होतो, तर सूत्रसंचालनात चूक झाली तर संपूर्ण कार्यक्रमावरती परिणाम होत असतो. 8, आवाज आणि देहबोली. भाषणामध्ये आवाज, ठामपणा आणि विचारांची ताकद ही भाषणात दिसली पाहिजे. तर सूत्रसंचालनात आवाजात मृदुता, कार्यक्रमानुसार त्या निवेदकाची लहेजा, आदर, उत्साह आणि परिस्थितीनुसार बदल असला पाहिजे. 9, प्रेक्षकांशी नातं. भाषणामध्ये प्रेक्षक हे श्रोते असतात, तर सूत्रसंचालनात प्रेक्षक सहभागी बनतात.
लक्षात घ्या बरं का. 10 साध्या शब्दात फरक. मित्रांनो, भाषण म्हणजे विचार मांडणं, विचारांचं सादरीकरण करणं. सूत्रसंचालनात म्हणजे कार्यक्रम संपूर्ण विणणं. भाषणात आपण बोलतो, सूत्रसंचालनात आपण इतरांना बोलण्याची संधी देतो. जो माणूस चांगले भाषण करू शकतो तो आपोआप चांगला सूत्रसंचालक होईलच असं नाही मित्रांनो. आणि चांगला सूत्रसंचालक असलेला प्रत्येक जण उत्तम वक्ता असेलच असंही नाही मित्रांनो. ही दोन्ही जी कौशल्य आहेत ती खूप वेगवेगळी आहेत. त्यासाठी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगेल, निवेदकांना जे जे काही सूत्रसंचालन करतात, निवेदन करतात, तर त्यांनी ज्या ज्या कार्यक्रमाचं ते निवेदन करतात तर त्या निवेदनात भाषण होता कामा नये. निवेदकाचं निवेदनच झालं पाहिजे आणि दोन्हींचा स्वतंत्र सराव हा आवश्यक आहे. वक्ता भाषणामध्ये 1 तास किंवा ठराविक दिलेला निर्धारित वेळ, त्या वेळेमध्ये तो बोलत असतो. तर एकूण असलेल्या कार्यक्रम 2 तासाचा असेल तर त्या 2 तासाच्या कार्यक्रमात निवेदक हा फक्त 10 ते 15 मिनिटं बोलत असतो, निवेदन करत असतो. या बाबी, दोन्ही बाबी ह्या लक्षात घ्या. हे 2 जे फरक तुम्हाला जर समजलं की मंचावर उभे राहण्याची तुमची पद्धत मित्रांनो पूर्णपणे बदलते. हा माझा स्वतःचा ठाम आत्मविश्वास आहे मित्रांनो. सूत्रसंचालन आणि भाषण यातला फरक तुम्हाला कळाला असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये लिहून कळवा, सर आम्हाला समजलं. मित्रांनो, आपण हजारो सूत्रसंचालक आणि वक्ते आपण घडवतोय, तेही निस्वार्थ भावनेनं, एकही रुपया न घेता. तुम्हाला देखील या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनललाच आता सबस्क्राईब करा. या चॅनेलवरचे सर्व जे प्लेलिस्टचे असणारे सर्व व्हिडिओ पहा. तुम्ही उत्तम सूत्रसंचालक, वक्ता तुम्ही झाल्याशिवाय राहणार नाही याची 100% गॅरंटी मी या निमित्ताने देतो. धन्यवाद.